नमस्कार, ई स्टडी एज्युकेशन या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 3री विषय मराठी नवीन अभ्यासक्रम कविता क्रमांक 7 टिंब या कवितेचा स्वाध्याय संपूर्ण स्पष्टीकरणासहित व उत्तरणासहित पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, प्रश्न क्रमांक 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. टिंबाचे फुलपाखरू कधी झाले? उत्तर: शब्दांच्या बागेमध्ये टिंबाचे फुलपाखरू झाले. पुढचा प्रश्न आहे, टिंब दमल्यावर कोठे येऊन बसले? उत्तर: टिंब दमल्यावर वाक्याच्या शेवटी येऊन बसले. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक ई. वाक्याच्या शेवटी आल्यावर टिंबाचे काय झाले? तर बघा, उत्तर आहे वाक्याच्या शेवटी आल्यावर टिंबाचे पूर्णविराम झाले. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2. खालील वाक्यात अधोरेखित केलेले टिंब हे अनुस्वार आहे की पूर्णविराम आहे ते लिहा. तर बघा, तो पाणी पितो, यामध्ये पितो या शब्दात जो टिंब आहे तो आहे पूर्णविराम. रामू रंग लावतो, रंग या शब्दातला जो टिंब आहे तो आहे अनुस्वार. बघा, पुढचा तिसरा प्रश्न आहे, गंगा वाहते, यामध्ये गंगा हा शब्द अधोरेखित केलेला आहे, वाहते हा शब्द अधोरेखित केलेला आहे. गंगा या शब्दावरचा जो टिंब आहे तो आहे अनुस्वार आणि वाहतेच्या जवळ दिलेला जो टिंब आहे तो आहे पूर्णविराम. बघा, शेवटचा चौथा आहे, पक्षी उडून गेला, यामध्ये गेला हा शब्द अधोरेखित केलेला आहे आणि तिथं वापरलेले टिंब आहे तो आहे पूर्णविराम. बघा, पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांची यादी करा व लिहा. तर बघा, उत्तर आहे अंग, रंग, इकडे तिकडे हे कवितेत यमक जुळणारे शब्द आलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 1. खालील शब्दांमध्ये योग्य अक्षरांवर अनुस्वार द्या व शब्द पुन्हा लिहा. बघा, शब्द दिलाय गमत, गमतवर अनुस्वार दिल्यानंतर शब्द होतो गंमत. त्यानंतर दिलाय आनंद, आनंदवर अनुस्वार दिल्यावर होतो आनंद. सगीत, सगीतवर अनुस्वार दिल्यावर शब्द तयार होतो संगीत. अजिठा, अजिठावर अनुस्वार दिल्यानंतर शब्द तयार होतो अजिंठा. चंद्र, चंद्रवर अनुस्वार दिल्यानंतर शब्द तयार होतो चंद्र. पतंग, पतंगवर अनुस्वार दिल्यानंतर शब्द तयार होतो पतंग. अशा पद्धतीने अनुस्वार देऊन हे शब्द पुन्हा लिहिलेले आहेत. बघा, पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2. गट अ आणि ब मध्ये दिलेले शब्द वाचा आणि फरक ओळखा. तर बघा, फरक जो तो आहे, गट अ मध्ये जे शब्द दिलेले आहेत ते अनुस्वार नसलेले आहेत आणि गट ब मध्ये सर्व शब्द अनुस्वारयुक्त आहेत, म्हणजे त्या सर्व शब्दांवर अनुस्वार दिलेला आहे. बघा, पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3. वदन आणि वंदन या शब्दांच्या अर्थातील फरक सांगून प्रत्येकी एक वाक्य तयार करून लिहा. बघा, पहिला शब्द आहे वदन. तर वदन म्हणजे काय? वदन म्हणजे चेहरा आणि याचं वाक्य आहे, भगवान श्रीकृष्णाचे वदन म्हणजे अतिशय तेजस्वी होते, म्हणजेच भगवान श्रीकृष्णाचा चेहरा अतिशय तेजस्वी होता. बघा, दुसरा शब्द आहे वंदन. तर वंदन म्हणजे काय? नमस्कार. वाक्य आहे, आपण आपल्या गुरुजनांना वंदन केले पाहिजे. बघा, पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4. अनुस्वार असलेले शब्द वापरून छोटा परिच्छेद तयार करा व त्याला योग्य शीर्षक द्या. बघा, उत्तर माझी शाळा. तर बघा, अनुस्वारांचा वापर करून हा परिच्छेद छोटा बनवलेला आहे. माझी शाळा अतिशय सुंदर आहे, सुंदर या शब्दावर अनुस्वार आलेला आहे. पुढचा आहे वाक्य, माझ्या शाळेला छान रंगरंगोटी केली आहे, रंगरंगोटी. माझी शाळा मला खूप आवडते, माझ्या शाळेत मला रांगोळी काढायला शिकवतात. माझ्या शाळेत संगणक आहेत, मला संगणक खूप आवडतो. मला निबंध लिहायला खूप आवडतो, माझ्या शाळेत निबंध लिहायला शिकवतात. अशा पद्धतीने आपण टिंब या कवितेचा स्वाध्याय पाहिलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.